ज्योतिषांच्या मते भगवान गणेश काही विशिष्ट राशीवर खूप प्रसन्न असतात आणि या राशी त्यांना खूप प्रिय आहे. असे मानले जाते की भगवान गणेश या राशीवर नेहमी कृपा करतात. ते त्यांच्या जीवनातील सर्व संकटे देखील दूर करतात. म्हणून या लेखात आपण जाणून घेऊया की गणपती बाप्पाच्या आवडत्या राशी कोणत्या आहेत. नमस्कार मंडळी. 3 जुलै 2026 रोजी आलेली संकष्टी चतुर्थी काही राशींसाठी अत्यंत शुभ मानली जात आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केल्यास संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार अशा 3 राशी आहेत ज्यांच्यावर गणरायाची विशेष कृपा असल्याचे मानले जाते. असे म्हणतात की या राशींच्या लोकांची साथ विघ्नहर्ता शेवटपर्यंत सोडत नाही. यामध्ये पहिली रास आहे ती मेष. ज्योतिषशास्त्रानुसार गणपती बाप्पा मेष राशींच्या लोकांवर नेहमीच प्रसन्न असतात. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. त्यांना त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यशही मिळते. त्यांचे वैवाहिक जीवन सुख आणि शांतीने भरलेले असते. त्यामुळे त्यांचे जीवन समृद्ध होते. गणपती बाप्पाच्या कृपेने मेष राशीचे लोक यशाची नवी उंची गाठतात. या राशीच्या लोकांमध्ये गणपतीच्या कृपेने आत्मविश्वास आणि पराक्रम वाढीस लागतो. कोणत्याही कठीण प्रसंगात ते मार्ग काढतात आणि कार्यक्षेत्रात मोठे यश संपादन करतात. मेष राशीचा स्वामी मंगळ असून या राशीच्या जातकावर गणपती बाप्पाची नेहमीच विशेष नजर असते. त्यांच्या धाडसी स्वभावाला बाप्पाच्या आशीर्वादाची जोड मिळते, ज्यामुळे कितीही मोठं विघ्न आलं तरी ते त्यावर सहज मात करतात. संकष्टी चतुर्थीच्या शुभयोगामुळे या राशीच्या लोकांना रखडलेले पैसे परत मिळतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात. दुसरी रास आहे मिथुन. ज्योतिषशास्त्रानुसार गणपती बाप्पा मिथुन राशीच्या लोकांवर अत्यंत प्रसन्न असतात. असे मानले जाते की मिथुन ही गणपती बाप्पांच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मिथुन राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवतात आणि व्यवसाय व शिक्षण क्षेत्रात मोठी प्रसिद्धी प्राप्त करतात. मिथुन राशीच्या लोकांच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचा स्वभाव खूप प्रभावी असतो. शिवाय ते लोकांना सहजपणे आकर्षित करतात. मिथुन राशीचा स्वामी बुध हा बुद्धीचा कारक मानला जातो आणि श्री गणेश हे स्वतः बुद्धीचे दैवत आहेत. बाप्पाच्या कृपेने या राशीच्या व्यक्तींच्या कार्यक्षेत्रातील सर्व अडथळे कायमचे दूर होतात. कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि मधुरता टिकून राहते. तिसरी भाग्यवान राशी आहे मकर. ज्योतिषशास्त्रानुसार मकर ही गणपती बाप्पांच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. असे मानले जाते की गणपती बाप्पा मकर राशीच्या लोकांवर अत्यंत कृपा करतात, कारण ते आपली सर्व कामे प्रामाणिकपणे करतात आणि इतरांना कधीही फसवत नाहीत. असे म्हटले जाते की मकर राशीचे लोक जेव्हा एखादे काम हाती घेतात तेव्हा ते पूर्ण झाल्यावरच ते थांबतात. मकर राशीचे लोक कधीही हार मानत नाहीत. तसेच मकर राशीचे लोक अत्यंत कष्टाळू असतात. विघ्नहर्ता त्यांच्या कष्टाची चीज करतो आणि त्यांना शेवटपर्यंत साथ देतो. व्यवसायात किंवा नोकरीत येणारे चढउतार बाप्पाच्या आशीर्वादामुळे संपतात आणि जीवनात आर्थिक स्थैर्य येते. समाजात आणि कामाच्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा वाढते. या राशीच्या लोकांसाठी विघ्नहर्त्याची साथ नेहमीच ढाल बनून राहते. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतात आणि व्यावसायिक प्रगती साधता येते. बाप्पाच्या या अखंड कृपेमुळे या राशीच्या व्यक्तींना जीवनातील प्रत्येक संकटातून मार्ग मिळतो आणि सुखसमृद्धीचा लाभ होतो. अशा तऱ्हेने मित्रांनो, या 3 राशी अशा आहेत ज्यांच्यावर गणरायाची विशेष कृपा असते. असे मानले जाते की या राशींच्या लोकांची साथ विघ्नहर्ता शेवटपर्यंत सोडत नाही. धन्यवाद. श्री गणेशाय नमः.